पुढल्या रविवारपर्यंत बनीची भेट होण्यासाठी मला थांबावे लागले असते, पण त्या आठवड्यात बुधवारी की गुरुवारी कसलीशी सुट्टी होती. त्या दिवशी बनीला बोलावून आणण्याचे मी ठरवले. माझ्या नित्याच्या सवयीप्रमाणे बनीच्या घरी घडलेली हकीकत मी आईला सांगितली. मला उत्पन्न झालेले प्रश्नही तिच्यापुढे मांडले. त्यावेळी ती म्हणाली, लग्न झालेली मुलगी तू पाहिली नाहीस म्हणून तुला हे असं वाटलं. प्रत्येक मुलीच्या बाबतीत असाच फरक होत असतो. तो का होतो हे त्या मुलीला कळत नाही. माझ्या लग्नात मी बनीपेक्षाही लहान होते, पण तो फरक माझ्या लक्षात आला होता. माझे मलाच आश्चर्य वाटे की मी माहेरी तशी का आणि सासरी अशी का. माहेराहून सासरी जाताना अगदी वरातीच्या वेळीच आईबाप गळ्यावर गळा टाकून रडू लागतात. तिथूनच पहिल्या परिणामाला सुरुवात होते. कुणी माणूस गेले तर जेवढ्या मोठ्यानं रडतात तेवढ्याच आक्रोशाने रडत मुलींची सासरी पाठवणी होते. मुलीच्या मनावर तोच पहिला धक्का बसतो. तिला वाटतं आपण या घराला आचवलो. वरातीनंतर नवरीला फार दिवस सासरी ठेवत नाहीत. 8-15 दिवसात ती परत येते. त्यावेळी पुन्हा आपलं ओळखीचं घर सापडलं असं तिला वाटू लागतं. थोडासा जीव खाली पडतो न पडतो तोच पुन्हा सासरचं मूळ येतं. पुन्हा ती सासरी जाते. वरातीनंतर ज्यावेळी ती सासरी जात असते त्यावेळी कुणीतरी माहेरची ओळखीची मुलगी पाठ राखीन म्हणून तिच्याबरोबर जात असते. तेवढाच थोडासा आसरा असतो. तितकंच चुकल्यासारखं वाटत नाही. परक्या माणसात येऊन पडले असं वाटत असलं तरी घडीभर माहेरच्या गोष्टी बोलून जीव मोकळा करायला कुणीतरी पाठीशी असतं. पण दुसऱ्या खेपेला तसं होत नाही. त्यावेळी एकटं जावं लागतं आणि मग मात्र आभाळ फाटल्यासारखं वाटतं. आपलं लग्न झालं अशी खूण पटते ती याच वेळी वाटू लागते की लग्न म्हणजे एका घरचा मृत्यू आणि दुसऱ्या घरात नवा जन्म. पोक्तपणा येऊ लागतो तो या दुसऱ्या खेपेच्या सासरी जाण्याच्या वेळी. त्यावेळी काय वाटतं ते सांगता यायचं नाही. आभाळ फाटल्यासारखं वाटतं असं जे मी म्हटलं तेच त्याचं खरं वर्णन. सासरी म्हणून ज्या घरी येतो त्या घरी खंडीभर माणसं असतात, पण सारी अनोळखी. बरं, अनोळखी समजून त्यांच्याशी वागता येत नाही. आपलेपणा तर दाखवला पाहिजे आणि इकडे कुणाची ओळखही नाही. यांचं नाव सुद्धा धड माहीत नाही. प्रत्येकाला नवीन नवीन उपपदं लावावी लागतात. कुणाला भाऊजी म्हणावं लागतं. त्यात काही धाकटे असायचे, काही मोठे. तीच गत मामंजींची, तीच गत वंस वहिनींची. वंसांना वहिनी म्हणावं आणि मामंजींना भाऊजी म्हणावं आणि अशी चूक झाली की सर्वांनी अगदी उचलून धरावं. असंच आपलं कित्येक दिवस चालत असतं. ज्याच्यासाठी म्हणून परक्या घराला आपलं म्हणायचं त्या नवऱ्याचं मुळी नावच घ्यायचं नाही. त्याच्याशी बोलायचं नाही. त्याची ओळख व्हायची नाही. त्याची ओळख करायचा प्रश्न करायचा नाही. एवढेच नव्हे तर त्याच्याकडे नुसतं पाहायचं सुद्धा नाही. एवढ्या भरल्या घरात अगदी अनोळखी राहते अशी तेवढीच एक व्यक्ती, ज्याचा हात धरून या परक्या घरी यायचं त्याची नुसती तोंड ओळख देखील पटू नये. ही अशी रीत आहे तरी काय असं मला राहून राहून वाटत असे. एका दिवसाची गोष्ट मला आठवते. स्नानाला पाणी पाहिजे होतं. मी देऊ का पाणी असं मी सहज कुठे चुकून म्हटलं तर घरातल्या साऱ्या माणसांनी काहूर करून घर डोक्यावर घेतलं. पुन्हा म्हणून कधी मी अशी चूक केली नाही. पण मला आश्चर्य वाटे ते हेच की यात चुकलं काय. दिराशी बोललं तर चालतं. मामंजींच्या प्रश्नाला उत्तर देता येतं. सासवा जावा नंदा यांच्याशी बोलायला तर कुणाचीच आडकाठी नाही. मग ज्याच्यासाठी हे परकं घर पत्करलं त्याच्याशीच का बोलायचं नाही. माहेरी गेले त्यावेळी माझ्या आईला मी विचारलं सुद्धा. तिला माझ्या प्रश्नाचंच आश्चर्य वाटलं. नवऱ्याशी कधी बोलतात का एवढंच ती म्हणाली. मला वाटलं नवऱ्याशी बोलायचं नाही, अगदी जन्मभर सुद्धा बोलायचं नाही का. मग तिथं आपलेपणा कसा वाटणार. आधी परक्या घरी जायचं. सारी परकी माणसं आपली म्हणायची आणि ज्याच्यासाठी या परक्यांना आपलं म्हणायचं त्या मुख्य व्यक्तीशी मात्र परक्यासारखं वागायचं. ह्या असल्या तिरपगड्या आचारामुळेच अंगी पोक्तपणा येतो. पोक्तपणाला कारण ही सक्तीची आपुलकी. बनीचा काय अनुभव असेल तो तिलाच विचारून पहा, पण माझा अनुभव हा असा आहे. देव करो आणि असला अनुभव घेण्याचा प्रसंग तुला न येवो. आईच्या या आशीर्वादामुळे त्या अनुभवाची तीव्रता मला आजमावता आली. सुट्टी पडताच मी गाडी पाठवून बनीला बोलावून घेतले. इकडच्या तिकडच्या गोष्टी झाल्यावर मी बनीला म्हटले, लग्न झाल्यामुळे तुझ्यात फरक झाला असं नाही का तुला वाटत. बनी म्हणाली, माझ्यापेक्षा ते तुलाच जास्त कळेल, पण लग्न न झालं असताही तुझ्यात मात्र फरक झालेला दिसतो. मला आश्चर्य वाटले. माझ्यात फरक झाला असेल अशी शंका सुद्धा माझ्या मनात आली नव्हती
आणि म्हणूनच मी बनीला तसा प्रश्न केला. ती म्हणाली, तसा म्हणजे विशेष काही फरक झाला आहे असं नाही. आधी मूळचीच तू घट्ट, त्यात 5-4 वर्षात जेवढा फरक व्हायचा तेवढा झाला आहे असं म्हटलं तरी चालेल. त्यातून तू शाळेत जाते आहेस, इंग्रजी शिकते आहेस. कसली मेली ती परीक्षा, त्या परीक्षेला देखील यंदा बसणार आहेस म्हणे. मोठमोठ्या साहेब लोकातून फिरतेस, शास्त्री पंडितांशी भांडतेस, तेव्हा तुझ्या अंगी पोक्तपणा हा यायचाच. तुझ्या बोलण्यात ठसका जास्त आला आहे. चिपळूणात देखील तो होता, नाही असं नाही, पण तो आता अगदी कानाशी थिरकतो एवढंच. पण माझी मुद्रा पालटली आहे का, मी विचारले. थोडा वेळ विचार करून बनी म्हणाली, नाही, तशी मुद्रा काही पालटल्यासारखी वाटत नाही. मला तेवढेच समाधान वाटले. मी म्हटले, पण मी तुला सांगते, जसा तुझा शब्द पालटला आहे तशीच तुझी मुद्राही पालटली आहे. त्यावेळी तू अगदी अघळपघळ बोलत होतीस, पण आता अगदी कशी विचार करून बोलल्यासारखी वाटतेस. मुद्रेवरचा मोकळेपणा जाऊन तिथं मोठेपणाची झाक आली आहे. एवढीशी दिसतेस, पण मुद्रा मात्र एखाद्या पोक्त बाईची. मी मोठमोठ्या गोष्टी बोलते, अगदी पोक्त माणसासारख्या मोठ्या गोष्टी बोलते, पण मी पोक्त दिसते का? नाही ना. मग काहीच न बोलता तू पोक्त कशी झालीस? बनी माझ्याकडे सारखी टक लावून पाहत राहिली, जसे काही तिला माझे भाषण कळलेच नाही. क्षणभर थांबून ती बिनचूकपणे म्हणाली, हो, असं आहे खरं. मेलं लग्न झाल्यावर हे असं होतंच. तो कर्याच्या पाण्याचा गुण आहे असं म्हणतात. कसं आपलं अगदी चमत्कारिक वाटू लागतो. काय होतं ते काहीच सांगता येत नाही, पण काहीतरी बदललं आहे असं मनाला वाटू लागतं. मला आईच्या शब्दाची आठवण झाली. आईने परिस्थिती पडताळून पाहिली होती. बनीने कसलाच विचार केला नव्हता. नंतर तिच्या सासरच्या गोष्टी निघाल्या. सासऱ्याचा स्वभाव, सासूबाईंचा कडकपणा, नणंदांची चुगलखोरी आणि दिरांचा आक्रस्ताळेपणा वगैरे महाराष्ट्रीय कुटुंबातील मामूली गोष्टी तिने विस्तारपूर्वक सांगितल्या, पण नवऱ्याचा उल्लेखही केला नाही. मी तिला विचारले, मुंबईला तुझ्या सासरी तुझा नवरा राहतच नाही का? ती चमकली, लाजली, तिचे गाल लाल झाले आणि ती म्हणाली, हे काय विचारतेस? मग इतक्या सर्वांच्या गोष्टी सांगितल्यास, तिथं नवऱ्याची गोष्ट काहीच कशी सांगितली नाहीस? काही घडलंच नाही तर सांगू कुठून? त्याचा स्वभाव कसा काय आहे? काहीच न बोलता ती स्तब्ध राहिली. मी बळेच आश्चर्य ओढून आणून म्हटले, तुझ्या नवऱ्याचा स्वभाव तुला माहीत नाही? तिने नुसत्या मानेनेच नाही म्हटले. त्यावेळी मी पुन्हा प्रश्न केला, मग तुझी त्याची ओळख तरी आहे का? समज तो यावेळी या रस्त्यानं गेला तर हा आपला नवरा, एवढं तरी तुला ओळखता येईल का? ती क्षणभर घुटमळली आणि विचार करून म्हणाली, खात्रीनं सांगता यायचं नाही, मी अजून चांगलं निरखून पाहिलं नाही. आईच्या भाषणाचा पडताळा पटला. मी आणखी टोचून विचारले. त्यावेळी ती म्हणाली, वर डोळे करून पाहायचा मुळी धीरच होत नाही. भीती कसली वाटते ते सांगता येत नाही खरं, पण भीती वाटते एवढं मात्र खरं. नुसतं वर डोळे करून पाहायला सुद्धा मन दचकतं. मुंबईतली वस्ती, 2 खोल्यांचं बिऱ्हाड, पण घरी येणं झालं की जीव चोरासारखा होतो. नणदा थट्टा करतात, पण ते देखील कसंसच वाटतं, अगदी एका कोपऱ्यात दडून असते. पुढे काहीतरी बोलावे असे बनीला वाटत होते खरे, पण वर्णन कसे करावे ते तिचे तिलाच कळेना. क्षणभर थांबून ती म्हणाली, तू विचारलंस तेव्हा हे सारं नजरेसमोर आलं, पण काय होतं ते मला सांगता येत नाही. आता पुन्हा सासरी जाईन त्यावेळी अगदी लक्षपूर्वक ध्यान ठेवीन आणि मग काय होतं ते अगदी बिनचूक तुला सांगेन. एवढं खरं की परक्या घरी जायचं आणि त्या घराला आपल्या माहेरापेक्षा देखील स्वतःचं घर समजायचं, हे अगदी कसंसच वाटतं. जीव अगदी घाबरल्यासारखा होतो. मन मोकळं करून बोलावं म्हटलं तर मायेचं कुणी माणूस जवळ नाही, सारी अनोळखी माणसं. माझं हे माहेर तुला माहीतच आहे. सावत्राई ही अशी, तरी देखील वाटतं की अगदी पळून माहेरी जावं. दुष्ट असली तरी ती ओळखीची तरी आहे, पण सासरची माणसं सुष्ट आहेत की दुष्ट आहेत हेच मुळी कळत नाही. आणि सर्वात मोठं कठीण ते हे की ज्यांच्याशी गाठी पडल्या त्यांच्याकडे नुसतं पाहता सुद्धा येत नाही. अगदी तेच शब्द. एक पिढी उलटून गेली तरी देखील आईच्या आणि बनीच्या अनुभवात अंतर पडू नये ना. चरकन माझ्या अंगावर काटा आला. आपलेही असेच होणार का, असा प्रश्न उभा राहिला. समोर बनी बसल्याची ही क्षणभर विस्मृती पडली. बनी म्हणाली, तुझं कुठं आहे लक्ष? मी काय विचारलं ते ऐकलंस तरी का? खरोखरच तिचा प्रश्न माझ्या कानी गेला नव्हता. मी प्रांजळपणे तसे कबूल केले. तेव्हा ती म्हणाली, बरं तर पुन्हा विचारते,
तुझ्या लग्नाचं काही घाटतं आहे का? काय उत्तर द्यावं याचा मला प्रश्न पडला. मी नुसते म्हटले, सध्या माझं शिक्षण चाललं आहे, ते आधी पुरं व्हायचं आहे. डोळे फाडून माझ्याकडे पाहत बनी म्हणाली, इश्श, हे ग काय, म्हणजे अशी शिकणार आहेस किती आणि किती वर्ष? आणि शिक्षणासाठी का लग्न थांबवून ठेवायचं? बनीला आश्चर्य वाटले याचे मला काहीच वाटले नाही. सार्वत्रिक समजच तसा होता. मग तिने तरी तसे का म्हणू नये? तोच प्रश्न माझ्यासमोर होता. त्याच प्रश्नाच्या साखळीतील एक दुवा सोडवण्यासाठी मी बनीला घरी बोलावून घेतले होते. मी गंभीरपणाने उत्तर दिले, बने, या गोष्टीचं तुला आश्चर्य वाटतं, माझ्या आईबापांना तसं वाटत नाही. म्हणूनच माझं शिक्षण पुरे होईपर्यंत माझ्या लग्नाची गोष्ट निघणार नाही. माझ्या उत्तराने बनी अगदी स्तंभित झाली. पुढे काय बोलावे हे सुद्धा तिला सुचेना. बोलण्याची दिशा बदलली आणि पुन्हा आम्ही चिपळूणच्या गोष्टी काढल्या. ठकीविषयी गोष्टी निघाल्या तेव्हा ती म्हणाली, मला बरोबरचं माहीत नाही, पण ठकीच्या लग्नाच्या बाबतीत काहीतरी भानगड झाली होती. ज्या मुलाशी तिचं लग्न झालं तो मुंबईत कुठल्याशा छापखान्यात असतो म्हणे. ती लग्नाला नाखुश होती, हट्ट घेऊन रडत बसली होती. पण तिचं ऐकतं कोण? लग्न झालं, सारे संस्कार झाले आणि ती नवऱ्याबरोबर मुंबईला गेली देखील. नवरा मुलगा असं नुसतं म्हणायचं म्हणून म्हणायचं, पण आहे चांगला 30-40 वर्षाचा असं म्हणतात. मी काही पाहिला नाही, जायचं माझ्या मनात होतं. पण तेल्या घरच्या लग्नाला ब्राह्मणाच्या मुलीला थोडीच कुणी जाऊ देणार? लग्न झाल्यानंतर तिची भेट घेईन म्हणून म्हणत होते, पण त्यावेळी माझंही लग्न झालं होतं, मीही परस्वाधीन होते. भेटावं असं फार मनात होतं, पण शेवटी काही घडून आलं नाही. तिचा पत्ता तुला माहीत आहे काय? मी विचारले. तिचा पत्ता काही माहीत नाही, बनी म्हणाली, पण तिच्या नवऱ्याच्या छापखान्याचं नाव माहीत आहे. गेलीस कधी तर पहा तपास करून. तिने ज्या छापखान्याचे नाव सांगितले तो छापखाना चांगलाच प्रख्यात होता, पण तिथे जाऊन तपास कसा करायचा? ठकीच्या नवऱ्याचे नाव मला माहीत नव्हते आणि बनीलाही माहीत नव्हते, तरीही मी छापखान्याचे नाव टिपून घेतलेच. बनी निघून गेली. झाल्या गोष्टीबद्दल मी विचार करू लागले. कित्येक पिढ्या होऊन गेल्या, पण परिस्थिती तशीच होती. आईच्या आणि बनीच्या अनुभवात काहीच फरक नव्हता. आई उघड्या डोळ्यांनी पाहत होती आणि बनी झाकल्या नजरेने पुढे पुढे जात होती. एवढाच काय तो दोघांच्या अनुभवातील फरक होता. या सुमाराला कमळेचे लग्न झाले. ती आपल्या सासरी निघून गेली. तिचे सासरही मुंबईलाच होते. काही दिवसांनी तीही फिरून माहेरी आली. अनुभवाच्या यादीत आणखी एक भर टाकण्यासाठी मी तिची भेट घेतली. तिचे घराणे कारकून पेशाचे होते खरे, पण दैवयोगाने ती व्यापारी पेशात जाऊन पडली होती. तिचा सासरा फार श्रीमंत होता. मुंबईत त्यांची स्वतःच्या मालकीची चाळ होती, पण आमच्या दृष्टीने त्याचा दर्जा सामान्य होता. तो एक तंबाखूचा व्यापारी होता. नवरा मुलगा चुटपुटते इंग्रजी शिक्षण घेऊन बापाच्या धंद्यात पडला होता. आम्हा लोकांच्या दृष्टीने ही परिस्थिती अव्वल दर्जाची नव्हती. कमाचा नवरा एखाद्या ऑफिसातला कारकून असता, त्याला 50 रुपये पगार असता, 20 रुपये भाड्याच्या खोलीत त्याला राहावे लागले असते, तरीही आमच्या दृष्टीने ते योग्य झाले असते. मुंबईत त्याच्या स्वतःच्या मालकीची चाळ होती. दरमहा 700-800 रुपये भाडे येत होते. व्यापार धंद्यात आणखी दरमहा 1500ची प्राप्ती होती. घरची स्वतःची 2 घोड्यांची गाडी होती. तरीही आमच्या दृष्टीने एक क्षुद्र दुकानदार होता. याला सामाजिक दर्जा नव्हता. तो पांढरपेशा नव्हता. मी कमाला भेटायला गेले त्यावेळी तिच्या आईचे जे भाषण झाले त्यावरूनच मी हा निष्कर्ष काढला. स्वतः कमाने आपल्या परिस्थितीचा काहीच विचार केला नव्हता. ती ज्या घरी गेली होती त्या घरातील सर्व माणसे बहुधा अशिक्षित होती. त्यांच्या घरात एखादे वर्तमानपत्र चुकून सुद्धा येत नसे. तिथे पुस्तकांची काय कथा? बायकोला वाचनाची आवड आहे याची आठवण असल्यामुळे नवरा मुद्दाम पुस्तके घेऊन येत असे आणि स्वतः वाचण्याचा बहाणा करून तो तिच्या हाती ती मिळतील अशा खुबीने टाकून जात असे. त्याला शिक्षणाची आवड होती. चांगले BA MA व्हावे असे त्याला वाटत होते, पण परिस्थितीमुळे धंद्यात बापाच्या हाताशी काम करणाऱ्या सचोटीच्या माणसाची जरुरी असल्यामुळे त्याला शिक्षण सोडून द्यावे लागले होते. एवढा उद्योगधंदा असताना कॉलेजात जाऊन काय दिवे लावणार आहेस असे त्याचा बाप म्हणत असे. शिक्षणाच्या अभावी तो अंतरात दुःखी असावा असा कमाचा कयास होता. बाकीची हकीकत सर्व काही बनीसारखीच. सासू, नणदा, जावा, सासरे, दीर सगळे काही त्याच नमुन्याचे. तितकीच बोलायची चोरी. मात्र नवऱ्याच्या स्वभावात भेद होता. कुणी नाही असे पाहून तो कमाशी बोलण्याचा प्रयत्न करी,
कोणते पुस्तक पाहिजे म्हणून विचारी. पण ही गोष्ट चुकून सुद्धा कोणाच्या नजरेला आली तर घरची माणसे एकच हल्लकल्लोळ करून सोडित असत. लग्न झाल्यावर कमाची मुद्राही पालटली होती, पण तिच्यावर थोडीशी दुःखाची छटा आली होती. असमाधानाचा डाग दिसत होता. बनीचे तसे नव्हते. आल्या स्थितीत तिला समाधान वाटत होते. लग्न झाल्याचा तिला एक प्रकारे आनंद झाला होता. आहे त्या स्थितीपेक्षा काही निराळी स्थिती प्राप्त होणे शक्य होते याची तिला जाणीव नव्हती. पण तोच पोक्तपणा कमाच्या चेहऱ्यावरही दिसत होता. यात मात्र काही शंका नाही. ब्राह्मण असो की ब्राह्मणेतर असो, गृहस्थिती तीच, एवढे मात्र मला पटले. त्या दोघींबद्दल मी जसजसा विचार करू लागले तसतसे माझे मस्तक भणाणून गेले. हे असे का होते याचा नीटसा उलगडा मला करता येईना. अनुभवाशिवाय या परिस्थितीचे निदान मला करता आले नसते. आणि तो अनुभव तर मला नको होता. पुन्हा पुन्हा वाटे की ठकी भेटेल तर काय बहार येईल. माझी खात्री होती की तिची वृत्ती माझ्यासारखीच होती. माझ्या नजरेने पाहणारी माझ्या मैत्रिणींमध्ये एक तीच होती. तिच्या प्रत्यक्ष अनुभवाचा फायदा माझ्या स्वतःच्या अनुभवाच्या जोडीला आला असता. पण तिची भेट कशी होणार, तिचा पत्ता कसा मिळणार, योगायोगावर नजर ठेवून स्वस्थ राहण्याखेरीज दुसरा उपाय नव्हता. परीक्षेचे दिवस जवळ येत चालले होते. सर्व लक्ष अभ्यासावर लागणे अवश्य होते. त्यामुळे हे सर्व विचार घटकाभर दूर ठेवावे लागले. मी मन लावून अभ्यास केला असेल तर तो याच 6 माहीत. यापूर्वी अभ्यासासाठी म्हणून मान मोडून मी कधीच बसत नसे, पण आता बसते आहे हे पाहून सर्वांना आश्चर्य वाटले. कीर्तिकरांच्या बंगल्यावर जायलाही फारसा वेळ मिळत नसे. इतकेच नव्हे तर शेजारच्या बाबी शेटकडे जाणे देखील फार लांबणीवर पडू लागले होते. त्याबद्दल ते सपाटून थट्टा करीत असत. म्हणत असत, गोदूताईने अगदी मनावर घेतला आहे. अभ्यासाचा अगदी धुव्वा उडवून द्यायची ही जोराची तयारी पाहिली की वाटतं की ही पहिला नंबर पटकावणार. 4-5 हजार पुरुष विद्यार्थ्यांची चांगली नाके ठेचणार. जगन्नाथ शंकरशेठ स्कॉलरशिप मिळवून रत्नागिरी हायस्कूलचं नाव पुन्हा वर काढणार. शास्त्री बुवा तर अगदी खात्रीच देत आहेत. त्यांनी असे म्हटले की मला मुठभर मास चढत असे. मस्तक भिरभिरून जात असे. 4-5 हजार विद्यार्थ्यांवर जय मिळवून पहिला नंबर पटकावण्याची महत्वाकांक्षा सळसळून वर येत असे. सर्व विचार बाजूला टाकून मी या एकाच महत्वाकांक्षेच्या मागे लागले. प्रिलिमिनरी परीक्षा झाली आणि त्यात माझा पहिला नंबर आला. पुरुष विद्यार्थ्यांनी ओरड केली की मास्तर लोकांनी गोखल्यांच्या गोदूला पक्षपाताने जास्त मार्क देऊन पहिल्या नंबरावर आणून बसवले.